हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज आपण अगदी झटपट तयार होणारा रवा ढोकळा तयार करणार आहोत. हा रवा ढोकळा एकदम मऊ, जाळीदार व एकदम झटपट असा बनून तयार होतो. तसेच चवीला सुद्धा खूप स्वादिष्ट असा बनून तयार होतो. ही रवा ढोकळाची रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा 4च्या वेळेत खाण्यासाठी खूप परफेक्ट अशी रेसिपी आहे. तसेच ही एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे. चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही रेसिपी. रवा ढोकळा तयार करण्यासाठी इथे मी भांड्यामध्ये 1 ते दीड कप किंवा 1 ते दीड वाटी रवा घेतलेला आहे. इथे मी बारीक रवा वापरलेला आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा वाटी दही घालायचं आहे. तसेच यामध्ये आपल्याला 1 ते दीड वाटी पाणी घालायचं आहे. आता सर्व साहित्य मोजते वेळी आपल्याला एकच माप वापरायचं आहे. वाटी किंवा कपाचं माप वापरून हे व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे. आता यामध्ये इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आता मीठ घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आवश्यकता लागल्यानंतर आपण यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालणार आहोत. कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे, त्यामुळे रवा थोडासा फुलतो, म्हणून आपण लागेल तसं पाणी घालणार आहोत. आता इथे मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावरती एक ताट झाकून आपल्याला हे 5 ते 10 मिनिटे ठेवून द्यायचं आहे. तर 5 ते 10 मिनिटानंतर यावरील ताट मी काढलेला आहे. रवा छानपैकी फुलला आहे. आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची व आलं याचा ठेचा घालायचा आहे व हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. हे मिश्रण थोडंसं मला घट्ट वाटत होतं, त्यामुळे इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे व मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे मी एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. तसेच साईडला मी कढईमध्ये पाणी सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे जे मिश्रण आपण तयार केलं आहे त्यामध्ये आपल्याला 1 चमचा इनो घालायचा आहे व अगदी हलक्या हाताने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इनो घातल्यानंतर हे पीठ छान फुलतं. आता ग्रीस केलेल्या ताटामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला घालायचं आहे. यामध्ये इनो घातल्यानंतर लगेचच हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये ओतायचं आहे व ढोकळा तयार होण्यासाठी ठेवायचा आहे. आता यावरती आपल्याला अगदी चिमूटभर लाल मिरची पावडर घालायची आहे. आता इथे साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. ते पाणी छान उकळलेलं आहे. यामध्ये मी स्टँड ठेवला आहे. आता या स्टँडवरती आपल्याला हे ताट ठेवायचं आहे व यावरती दुसरं ताट झाकून एकदम लो फ्लेमवरती 5 ते 10 मिनिटे ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. आता इथे 5 ते 10 मिनिटे झालेली आहेत. आपला ढोकळा वाफलेला आहे की नाही हे आपण पाहूया. आता एखाद्या सुरीच्या साहाय्याने किंवा टूथपिकच्या साहाय्याने आपल्याला चेक करायचं आहे. आता इथे मी सुरीचा वापर केलेला आहे. सुरी क्लीन निघाली आहे म्हणजे आपला ढोकळा तयार आहे. आता इथे मी ढोकळा साईडला काढून थंड करून घेतलेला आहे. आता याला आपण कट करून घेऊया. हा रवा ढोकळा बनवायला अगदी सोपा आहे व एकदम झटपट असा, एकदम स्पंजी मऊ असा हा रवा ढोकळा बनून तयार होतो. तसाच एकदम टेस्टी असा बनतो. आता आपण ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊया. इथे मी तडका पॅन ठेवलेला आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला एक 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. तसेच 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आता इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, त्या घातलेल्या आहेत. आता हे मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तुम्ही हवं असल्यास यामध्ये पांढरे तीळ सुद्धा घालू शकता. आता हे मिनिटभर मी परतवून घेतलेला आहे. हा तडका आपला बनून तयार झालेला आहे. आता हा तयार झालेला तडका आपण या ढोकळ्यावरती घालणार आहोत. आता सर्व बाजूने व्यवस्थित असा हा तडका आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता इथे मी चमच्याने थोडंसं पसरवून घेतलेलं आहे. हा रवा ढोकळा पुदिना चटणी, सॉस कशासोबतही खूप सुंदर असा लागतो. यावरती थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. तर हा आपला रवा ढोकळा बनून तयार आहे. हा रवा ढोकळा अगदी झटपट 5 ते 10 मिनिटामध्ये बनून तयार होतो. तसेच हा चवीला सुद्धा एकदम टेस्टी असा बनून तयार होतो. लहान मुलांना छोट्या भुकेसाठी हा ढोकळा तुम्ही झटपट तयार करून देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हा ढोकळा तुम्ही तयार करू शकता. तर अशा प्रकारे आपली ही
रवा ढोकळ्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे। ही रवा ढोकळाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्हाला आजची ही रवा ढोकळाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तसेच रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।